सहकार हा विकासाचा पाया असून शेतकऱ्याच्या उन्नतीमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान आहे. अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करताना बँकेने आर्थिक शिस्त जपली असून आगामी काळात विविध खाजगीसह बाहेरील बँकांशी स्पर्धा करताना शिस्त कायम ठेवावी. यापुढेही जिल्हा बँकेला विविध योजना राबवण्यासाठी शासनाचे नेहमी सहकार्य राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, प्रभाकर घारगे, उपाध्यक्ष अनिल देसाई, आनंदराव पाटील, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, ज्ञानदेव रांजणे, सुनील खत्री, दत्तानाना ढमाळ, शिवरूप राजे खर्डेकर, रामराव लेंढे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, कांचन साळुंके, ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, याशनी नागराजन, भाग्यश्री फरांदे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, संजय सुद्रिक आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर आणि रघुनाथ पाटील यांनी 75 वर्षापूर्वी लावलेल्या रोपाचा वटवृक्ष झालाय. ग्रामीण भागाच्या विकासात बँकेचे मोठे योगदान असून या नेत्यांमुळे बँक नावारूपाला आले आहे. त्यांनी लावलेल्या आर्थिक शिस्तीमुळे बँक भक्कम पायावर उभी आहे. अनेक जिल्हा बँकांकडून पीक कर्ज मिळत नाही अशा काही बँका असून सातारा जिल्हा बँक मात्र याला अपवाद असून 0% व्याजाने कर्ज देत आहे. या पार्श्वभूमीवर या बँकेला दृष्ट लागू नये याची काळजी नितीन पाटील संचालक मंडळ घ्यावी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वाटचालीत शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे. बँकेने सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दैनिक सकाळ व ॲग्रोवनचे मोठे योगदान आहे. यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना या योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ घेणे सोपे झाले, असे स्पष्ट मत बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले. आपल्याला माहिती आहे, या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि त्या काळामध्ये बाळासाहेब देसाई असतील, रघुनाथराव पाटील असतील, देशभक्त किसनवीर आबा असतील, निळकंठराव कल्याणी असतील, अशा अनेक मान्यवरांनी या बँकेच्या स्थापनेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. बँकेची स्थापना होण्यामागचं प्रमुख कारण या जिल्ह्यातील शेतीला कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा व्हावा आणि सावकारी पाशामध्ये अडकलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची या सावकारी पाशातून सुटका व्हावी यासाठी या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केली. आपल्याला माहिती आहे, गेले 75 वर्ष ही बँक या राज्यातीलच नाही तर एक देशातील अतिशय अग्रगण्य बँक म्हणून नावाजली जाते. या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मान्यवरांनी या बँकेचं नेतृत्व केलं आणि टप्प्याटप्प्याने ही बँक प्रगतीपथावर नेण्याचा प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण यांचा मार्गदर्शन आणि घालून दिलेल्या त्यांच्या आदर्शाचा आणि कर्तृत्वाचा डोळ्यासमोर ठेवून आमचं सर्व संचालक मंडळ आज काम करत आहे. बँकेची वाटचाल नेहमी प्रगतीपथावर ठेवण्यात संचालक मंडळाला आजपर्यंत यश आलेलं आहे. वक्त्यांनी आपले आपले विचार मांडत असताना इथं सांगितलं की आपल्या भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई, थोर स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर आणि कराडचे रघुनाथराव पाटील या नेतृत्वांनी त्या काळामध्ये लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि एक पाहताना
माझ्यासारखा देखील कार्यकर्त्याला मनापासूनचं समाधान आहे. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु 99 ते 2004 त्या 5 वर्षात मी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्याच वेळेस मी राज्य सहकारी बँकेचा पण प्रतिनिधी होतो. राज्य सहकारी बँकेचा एक एक डायरेक्टर हा वेगवेगळ्या जिल्हा बँकेमध्ये जात असतो डायरेक्टर म्हणून, आणि त्यावेळेस मला त्या संचालक बोर्डामध्ये राज्य सहकारी बँकेचा प्रतिनिधी म्हणून संचालक बोर्डामध्ये जाण्याचा योग आला. आणि मी मुळातच जरी राजकारणामध्ये आलेलो असलो तरी मी पहिल्यांदा माझ्या गावच्या विकास सोसायटीचा पंच झालो, नंतर चेअरमन झालो आणि नंतर बँकेमध्ये जिल्हा बँकेमध्ये आलो आणि तिथून पुढे माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली. सांगायचं तात्पर्य की मला सहकार हे अतिशय जवळचं अशा प्रकारचं माझं नातं आहे. त्याच्यामुळे अनेकदा मी सरकारमध्ये असताना आमच्या विचाराच्या लोकांच्याकडे कसं खातं राहील हा प्रयत्न मी केला. मागं महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब पाटलांना आम्ही सहकार मंत्री केलेलं होतं. यावेळेस देखील महायुतीमध्ये मी दिलीप वळसे पाटलांना केलं. मी त्यांना आग्रहाने सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमाला जायचं ते माझ्याबरोबर पुण्यातनं हेलिकॉप्टरनी येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडी नरम झाली आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की दादा मला येता येत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते पण काही काळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अशा पद्धतीनं आज काही अडचणीमुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाही, उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही आणि सहकार मंत्री देखील येऊ शकले नाही. त्याच्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नये